या ठिकाणी भगवान पंढरीनाथांनी साक्षात दर्शन दिलं आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुकोबरायांनी आपल्या जीवनाची अखंड साधना केली अशी तपोभूमी असणारी, सातत्याने ज्याचा उल्लेख नामोल्लेख सर्व वारकरी संप्रदायामध्ये तुकोबरायांचा अनुग्रह आणि तुकोबरायांचं तपस्थान म्हणून केलं जातं, अशा भानुचंद्राच्या डोंगरावरती ज्या अतिक्रमणाचा विळखा पडलेला होता आणि त्यासाठी सातत्यानं मधुसूदन महाराज आणि त्याचबरोबर आपल्या सर्वच वारकरी संप्रदायातील सर्व स्तरावरती असणाऱ्या भाविकांनी फार मोठा लढा उभा केला. त्याचा जवळजवळ आता अंतिम टप्पा आपल्यासमोर आलेला आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तुकोबरायांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले तिन्ही डोंगर, भामचंद्र डोंगर, गोरडेश्वर आणि भंडारा डोंगर, या तिन्ही डोंगरांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय हेरिटेज वास्तू म्हणजे ज्याला आपण जागतिक वारसा असणारं एक ठिकाण, पवित्र स्थान असं घोषित करावं आणि त्यासाठी योग्य पाठपुरावा आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपला सर्वांचा ह्या कार्याला पाठिंबा नक्कीच आहे, परंतु तो लिखित स्वरूपात सुद्धा आपण द्यावा. त्यानिमित्ताने वारकरी संप्रदाय पाईक संघ, वास्तव गट या निमित्ताने हा लिखित आणि जाहीर पाठिंबा आम्ही ह्या ठिकाणी जाहीर करतोय. त्याचबरोबर वारकरी फरकरी संघटना, विश्व वारकरी संघ असो, राष्ट्रीय वारकरी परिषद, विश्व वारकरी संघ, ह्या अशा ज्या पंढरपुरात कार्यरत असणाऱ्या आणि केवळ वारकऱ्याचं ध्येय आणि वारकऱ्याची संस्कृती परंपरा जपणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांचा आपल्याला बिनशर्त असा पाठिंबा 100% आहे. यासाठी कायेनं, वाचेनं आणि मनानं, तन मन और धन से हम आपले साथ है, अशी या ठिकाणी आमच्या सर्वांची ही भूमिका आपल्यासमोर आमच्या ह्या सर्वांच्या प्रतिनिधींच्या सहकार्यानं मी आपल्यासमोर मांडतोय. आपण सर्वांनी ह्याला दुजोरा आणि अनुमोदन द्यावं हे आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वांनी ह्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरायची लढाई असेल तेव्हाही आपण येण्याचा प्रयत्न करू. नाही आलो तर मनाने, नाही आलो तर तनाने, नाही आलो तर धनाने, ह्या स्वरूपात आपण ह्या सगळ्या कार्याला सहकार्य करू असं आश्वासन जगद्गुरू तुकोबरायांच्या ह्या पावन ठिकाणी आम्ही देतो. तरी आपल्या सर्वांना यासाठी सहकार्य आणि पंढरीनाथ पांडुरंग त्याला यश देवो ही प्रार्थना करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री